तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय मंकी आयलंडला. आता एवढं भारी लोकेशन आहे तुम्ही पाहू शकतात, बट इथे आपण ड्रोन नाही फ्लाय करू शकत यार. इथे ड्रोन फ्लाय केला तर 5000 फाईन आहे. सांगायचं झालं भाईसाहेब, या लोकांनी इथे ना त्यांचं एक वेगळी दुनिया बसवली यार. वेगळाच आयलंड आहे. तर मित्रांनो सुप्रभात, कशात सगळ्या पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलमध्ये. टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल आजचा ब्लॉग काय आहे. आणि मेन म्हणजे सांगायला गेलं आजचा ब्लॉग आहे, आज आपण फिफी आयलँडला चाललोय. फिफी आयलँड म्हणजे तो टूर आहे, याचे तुम्हाला भरपूर कचऱ्यासारखे ब्लॉग भेटतील. पण या ब्लॉगमध्ये मी विचार केलेला की सांगेन चीपर वेमध्ये कसं जायचं. तर चीपेस्ट वे टू गो टू फिफी आयलँड ते वगैरे सगळं ॲक्च्युली काय सीन आहे तुम्हाला मी सांगतो. आमच्या लोकेशनपासून ऑलमोस्ट 20 किलोमीटर एक पियर आहे, तर तिकडे जायला लागतं. त्या पियरवरून एक बस म्हणजे बोट जाते फिफी आयलँडला. पण त्याचे कसे लिमिटेड टाईम्स आहेत आणि तुम्हाला वेट करायला लागतं तिथे. म्हणजे जसं पकडून झाला तुम्हाला अलिबागला जायला तुम्हाला आपली M2M रोरो फेरी पण आहे, बट तुम्हाला जर एकदम चिपर वेमध्ये जायचं तर दुसरी पण एक फेरी आहे. असं पण प्लॅन्स आहेत. तर एक एक्झाम्पल झालं त्याचं सीन कसं आहे माहिती आहे मित्रांनो, तिथे तुम्हाला ना वेट करायला लागतं. तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल ती 100 लोकांची बोट असेल तर ती भरण्यासाठी वेट करायला लागतं. मग मी विचार केला की भाईसाहेब आपल्याला लेट होणार, त्यामुळे मग यायचं पण वांदे. आणि त्याच्यामध्ये ती जायची तिकीट आहे तुमची 350 का 400 बातला पडते. आणि जायची 350 400 बात, यायची 350 400 बात. ते झालं तुमचे 800 रुपये तिथे गेले पकडून चाला. आणि मग वरून विषय असा आहे की तिथे तुम्हाला नॅशनल पार्क फी द्यायला लागते, म्हणजे ती 400 रुपये. म्हणजे तुमचे 1200 बात तर असेच चाललेत, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ना खाणं भेटणार ना पिणं, असा सीन आहे. आणि तुम्हाला जर चीप वेमध्ये कुठलीही फिफी आयलँड टूरची वगैरे तिकीट पाहिजे असेल तर आय विल सजेस्ट वन थिंग की तुम्हाला काय करायचं माहिती आहे, एका शॉपमध्ये जाऊन डील क्लोज नाही करायचे. तिथे कचऱ्यासारखे म्हणजे पकडून त्याला हजार तर नाही 500च्या वर शॉप्स आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेगळं कोटेशन देणार. आणि अवॉइड करायचं तुम्हाला बीच साईड, जे बीच साईडला जिथे आहेत त्यांना तुम्हाला तिथे डील क्लोज नाही करायचे. कारण की बीच साईडचे इकडचे जे असतात ना भाई, ते जाम पैसे मागतात, जाम पैसे. तर तुम्हाला अशा आतल्या साईडला जायचं आहे आणि तिकडून तुम्हाला डील क्लोज करायचे. तर मी आणि आमच्या फेरीमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे, पण मी 7-Elevenमध्ये जाऊन थोडं स्नीकर्स वगैरे घेतो आहे. कारण की काय माहिती ब्रेकफास्टमध्ये लोकल फूड असेल तर काय करणार. तर जे पण अपडेट आहे आता मी काम करतो. तुम्हाला आता आमचा पिकअपवाला जेव्हा घ्यायला येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. आणि मेन म्हणजे अजून एक मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही चीप आम्हाला 1250ला पडली आम्हाला ही. कारण की आम्ही 4 लोक होतो म्हणून. पण या रेटमध्ये अख्ख्या फुकेटमध्ये तुम्हाला कोण देणार नाही अशा टायमाला. आणि ते पण एक आहे सीझन, तुमचे जास्त लोक असेल तर तुम्ही मेन इथं बार्गेनिंगचा सीझन चालतो. तुम्हाला आधी 1800 बोलणार, 1500 बोलणार. तर ते एक तुम्हाला कळलं पाहिजे भाईसाहेब. तुम्हाला टुरिस्टिक प्लेसेसवर यायचे, तुमची बार्गेनिंग स्किल्स इम्प्रूव्ह करून या भाई, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो आपल्याला ही व्हॅन घेऊन येते. ही व्हॅन आपल्याला घेऊन आली, ते आता ही आपल्याला इथे सोडेल. तर इथून आपल्याला पुढे जायचं आहे. इकडे तुम्ही आल्यावर असे भरपूर सारे प्रत्येकांचं आहे. हे आमचं आहे रिलॅक्स मॅरीटाईम, हे असं आपल्याला बँड देतो आहे, हातात घालायचं आहे. आणि इकडे आल्यावर तुम्हाला बघा ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला कॉफी भेटणार. कॉफी आहे, असं काय खाऊ शकता, केळी आहेत, ऑरेंज ज्यूस आहे. तर फूड अँड ड्रिंक फ्री फॉर कस्टमर, प्लीज सर्व्हिस युअर सेल्फ. तर असं काही सीन आहे इकडे. मित्रांनो आता सगळं इन्स्ट्रक्शन वगैरे झालं आहे आणि मी तुमच्यासाठी चीपमध्ये बघण्यासाठी इथे आम्ही काउंटर शोधत होतो. इथे असं काहीच नाही मित्रांनो. तुम्हाला इन द एंड हे टूरच बुक करायला लागणार आहे. आणि जे पण काय असेल आता मी तुम्हाला पुढेच अपडेट देतो. बोटमध्ये बोट बीड करूया आणि सांगूया. 2 ग्रुप केले, एक ऑरेंज ग्रुप एक ब्लू ग्रुप. तर मित्रांनो आता आपण आलोय जेटीवर. आपण बोलू शकतो इकडचे यांच्या भाषेमध्ये पियर. आणि आपला असा पियर आहे. ही बोट ब्लू ऑरेंज टीम आहे, ही जाणार आय थिंक सो. ही आमची किंवा ही असू शकते. आणि एक बॅड न्यूज पण आहे, ते तुम्हाला तिकडे जाऊनच सांगतो यार. ते तुम्हाला माहिती आय डोंट नो तुम्ही गेस करतील का, बट बॅड न्यूज एक आहे. चलो मी लवकर आलो. और लकी भाई जल्दी आहे इसके लिए देखो. फ्रंट सीट भेटले हा बघा. आणि जे तुम्ही लास्टला येणार म्हणून तुम्ही लवकर या जर येत असेल तर. आणि मेन म्हणजे आता पाणी तर उठणार आहे भरपूर, बट आता बघू कसं काय आहे. भरपूर आहे भाई, भरपूर पाणी उडेगा. चलो आता बोर्ड वगैरे होएगा और देखते चलो.
तर मित्रांनो आता आपण पोचलोय मंकी आयलंडला. आता या लोकांना मंकी काय माहिती एवढं आवडतात. आपल्या इथे तुम्हालाही माहिती आहे या किल्ल्यांवर हे लोक आले तर यांना मंकी बघून पागल होतील. इथं मंकी आयलंड आहे, पोचलोय. तर बघू कसा काय विषय होतो इकडे. आपल्याला तर काय एवढं हे नाही, ड्रोन फ्लाय करायला इथे भेटलं तर बघूया कसं काय ते. मित्रांनो आता ते स्नॉर्कलिंग झालं, ते पण मी जास्त एवढा तुम्हाला काय आलं क्या क्या अपना 6 पैक दिखा दो. सो वी आर एंजॉयड अ लॉट. मजा आया. स्नॉर्कलिंग केली. अभी खाना खाने जा रहे हैं. अभी खाना मित्रांनो एक सांगायचं झालं भाईसाहेब, या लोकांनी इथे ना त्यांचं एक वेगळी दुनिया बसवली यार. वेगळाच आयलँड आहे आणि त्याच्यामध्ये काय काय दुकान आहेत म्हणजे मी जर एक्सप्लेन करेन तुम्हाला तुम्ही यकीन नाही करू शकत. बट एका आयलँडमध्ये सगळं आहे. आय होप तुम्हाला ड्रोन शॉटने कळलं असेलच बघा. आणि इथे तुम्ही काही घेतात तर ते तुम्हाला खूप महाग पडणार, हे पण लक्षात ठेवा. त्या तिकीटमध्ये बुफे लंच पण आहे, तुम्ही पाहू शकता. व्हेज, हे व्हेज आहे. आय थिंक सो व्हेज आहे ना हे. हाँ ये वेज ही है भाई. हाँ नहीं चिकन भी आहे. चिकन लेंगे उठाएंगे. तर चला अभी आता आपण खाऊया. आहे बघा, हे सूप आहे, हे चिकन आहे. व्हाट इज दिस? चिकन वॉटरमेलन. चला खाऊया. आणि मित्रांनो हे तुमचं फ्लाईट होते, ते तिकीटमध्ये इन्क्लुडेड आहे. तुम्ही पाहू शकता चिकन वगैरे आहे, सूप आहे अँड ऑल. एक पाण्याची बॉटल. आणि चांगली सर्व्हिस आहे बघायला गेलं तर. अच्छा सर्व्हिस आहे ना. देखणे जायगा तो खूप स्वस्तामध्ये आपल्याला पडलं. आणि आम्ही 1-2 जणांना विचारलं, त्यांना 1500ला पडलं आहे. कोण 1400 बोलत आहे. बट सगळ्यात कमीवाले आम्हीच आहोत. आणि येस वो मोरोकन वाले को पूछा ना मैंने, उसको 1800 में पडा 1 पर्सन. और अपने को देखो ऑलमोस्ट म्हणजे हे आहे, तुम्ही बार्गेन के, हम लोग इंडियन आहे, हमने बार्गेन केली म्हणून एवढं स्वस्तामध्ये पडलं. पण हेच सेम फॅसिलिटीज त्याला 1800ला पडली. त्या मोरोकन त्या मुलाला विचारलं मी तेव्हा. चांगलं आहे. आता बघू, तर खाऊया आणि तुम्हाला पुढचं काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. ते चला. तर मित्रांनो हा होता अजून एक स्पॉट मायावे करून. भरपूर हे स्पॉट्स फिरवत आहेत. बट या एवढं भारी लोकेशन आहे, तुम्ही पाहू शकतात. बट इथे आपण ड्रोन नाही फ्लाय करू शकत यार. इथे ड्रोन फ्लाय केला तर 5000 फाईन आहे. म्हणजे बघा काय लोकेशन आहे, असं लोकेशन. आणि आपण आपला ड्रोन नाही फ्लाय करू शकत. काय करायचं यार. ठीक आहे, बाकीच्या ठिकाणी आपण केला फ्लाय, हे नाही एकाच ठिकाणी केला. आता लास्ट एक आयलँड आहे, तिथे आपण फ्लाय करू शकतो. बट काय बोलूया, चला हे असंच इथे तिथे फिरतोय. हे आमचं आजचं 4थं लोकेशन. बघा इथे पण पाहिलं वेलकम. इथे तर रेट सकट सगळं दिले. 1 ग्राम 500 ग्राम. त्याला विविध पदार्थ बघू शकतात भेटत आहेत. 2 years इट्स लाईक लीगल इन थायलंड. सो बिफोर 2 years इट वॉज नॉट लीगल. सो इफ यू